रविवारी सकाळी प्रीती नाश्त्यासाठी पॅटीस बनवत होती. तेवढ्यात तिची सासू शोभाताई हॉलमधून आवाज देत म्हणाल्या, "अगं प्रीती, आज श्वेता येणार आहे. ती नाश्ता इथेच करेल. जरा जास्तच बनव." प्रीती हळू आवाजात म्हणाली, "हो आई, बनवते." असं म्हणत ती पटपट हात चालवायला लागली. काही वेळाने शोभाताईंची मुलगी श्वेता घरी आली. थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर सगळे नाश्ता करायला एकत्र बसले. श्वेता बोलता बोलता तिच्या भावाला आकाशला म्हणाली, "अरे दादा, सासरी बहिणीचा हा पहिला येणारा वाढदिवस असेल ना?" आकाश म्हणाला, "हो श्वेता, मी विचार करत होतो. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी एक छोटीशी पार्टी ठेवावी. जवळच्या काही लोकांना, मित्रांना आणि तिच्या माहेरच्या काही लोकांना बोलवावं." आकाशचं बोलणं ऐकून त्याच्या आईने शोभाताईंनी तिरक्या नजरेने अगोदर मुलाकडे बघितलं आणि नंतर सुनेकडं, जी नजर खाली घालून बसली होती. त्याचवेळी श्वेता बोलणं तोडत म्हणाली, "अरे दादा, तू एक गोष्ट विसरत आहेत. माझ्या मुलाचा वाढदिवस पण त्याच तारखेला आहे. आम्ही पण घरी पार्टीची व्यवस्था करत आहे. असं केलं तर त्या दोघांचा वाढदिवस आपण सगळे मिळून एकत्र साजरा केला तर? केक वेगवेगळे आणूया आणि पार्टी एकत्र साजरी करू. डबल खर्च करायची काय गरज आहे?" "हो ना गं आई, मी बरोबर बोलत आहे ना?" हे ऐकून तिची आई लगेच म्हणाली, "अरे वा श्वेता, ही तर खूप छान कल्पना सुचवली आहेस तू. फालतूचा खर्च पण वाचेल." असं बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर शांती होती. पण प्रीतीचा चेहरा उतरला. तो बघून आकाश म्हणाला, "श्वेता, मी विचार करून सांगतो." प्रीतीच्या लग्नाला आत्ता 2 महिने झाले होते आणि सासरी तिचा येणारा पहिलाच वाढदिवस होता. तिची इच्छा होती की तिचा वाढदिवस तिच्या सासरी साजरा करायचा आणि तिच्या काही जवळच्या मैत्रिणी आणि माहेरच्या लोकांना बोलवायचं. पण नंदेची कल्पना तिला अजिबात आवडली नव्हती. तिला खूप वाईट वाटलं. स्वतःचं घर सोडून नंदेच्या घरी जाऊन स्वतःचा वाढदिवस साजरा करणं तिला खूप चुकीचं वाटत होतं. खोलीत आल्यावर ती तिच्या नवऱ्याला म्हणाली, "अहो, तुम्ही ताईंना का सांगत नाही की वाढदिवसाची पार्टी आपल्या घरी होईल आणि त्यांनी आपल्या घरी पार्टीला यावं? माझी इच्छा आहे की माझ्या सासरचा पहिला वाढदिवस माझ्या घरी साजरा व्हावा. आजूबाजूचे लोक, पाहुणे काय बोलतील की पैसे वाचवण्यासाठी नंदेच्या घरी जाऊन वाढदिवस साजरा केला? जरा शांतपणे विचार करा. लग्नानंतरचा हा माझा पहिला वाढदिवस आहे." तिच्या आवाजातला उदासपणा स्पष्ट जाणवत होता. आकाश म्हणाला, "हो प्रीती, तू बरोबर बोलत आहेस. मी या विषयावर आईशी बोलून घेतो." पण जेव्हा ही गोष्ट त्याने त्याच्या आईला सांगितली तेव्हा त्या कठोर झाल्या आणि म्हणाल्या, "अरे, वाढदिवस तर आहे ना, सत्यनारायणाची पूजा तर नाही जे आपल्या घरातच व्हायला पाहिजे? इथे झाला काय किंवा तिथे झाला काय, काय फरक पडतो? तुला तर फक्त पैसे उधळायला पाहिजेत." "मला माहीत आहे, हे सगळं तुझ्या डोक्यात तुझ्या बायकोनं भरवलं असणार. बिचारी श्वेता तिच्या घरी पार्टी देत आहे आणि तू या महाराणीच्या बोलण्यात येत आहेस. फालतू खर्च वाढवण्याची काही गरज नाही. ती काही लहान नाही. केक तर कापायचा आहे. मग तो तिथे पण कापता येईल." आईच्या कडक बोलण्यापुढे आकाश शांत बसला. खोलीत बसून प्रीती सगळं ऐकत होती. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिला वाईट वाटलं. सासरी पहिला वाढदिवस साजरा करायची जी स्वप्न तिनं बघितली होती ती एक एक करून तुटताना तिला दिसायला लागली. ती तिच्या मैत्रिणींना बोलावून तिच्या घरी मजा मस्ती करणार होती, फोटो काढणार होती. पण आता नंदेच्या घरी ती या सगळ्यांना कशी काय बोलवणार? आणि बोलवायचंच म्हटलं तर कुठल्या हक्कानं? वाढदिवसाला एक आठवडा उरला होता आणि तिच्या चेहऱ्यावरची चमक गायब झाली होती, जी एका नव्या नवरीच्या चेहऱ्यावर असते. सगळा आनंद संपला होता. एक दिवस आकाश म्हणाला, "प्रीती, वाढदिवसाला काय घालणार आहेस?" प्रीती त्याच्याकडे न बघता उदास स्वरात म्हणाली, "काहीही घालेन आकाश. खूप साड्या आहेत, त्यातली एखादी नेसेन." तिचं उत्तर ऐकून आकाशला प्रीतीच्या मनात चालू असलेली घालमेल समजली होती. पण तो स्वतः मजबूर होता. आकाशने प्रीतीच्या माहेरी वाढदिवसाच्या पार्टीचे आमंत्रण दिले आणि सांगितलं की पार्टी त्याच्या बहिणीच्या घरी होणार आहे. हे ऐकून तिथे शांतता पसरली. तिची आई चकित झाली, पण काही विचारलं नाही. तिचे वडील फक्त एवढंच म्हणाले की ठीक आहे, आम्ही सगळे येऊ. कुणी काही बोललं नाही. पण सगळ्यांना खूप विचित्र वाटत होतं.
इकडे प्रीती वाढदिवस जवळ येईल तशी अजूनच उदास व्हायला लागली होती. आकाशने हे सगळं त्याच्या आईला सांगितलं तर त्याची आई तोऱ्यात म्हणाली, अरे असं तोंड पाडून काय होणार आहे? तिने अगोदर कधी वाढदिवस साजरा केला नाही का? आता एवढी मोठी झाली आहे तरी लहान मुलांसारखं नाटक करत आहे. आजकालच्या पोरींना फक्त मनासारखं व्हायला पाहिजे, अजून काही नको. आकाशला काहीतरी बोलायचं होतं पण प्रत्येक वेळीसारखं आईपुढे काही बोलू शकला नाही. आकाशने प्रीतीला गिफ्टमध्ये सोन्याची चेन खरेदी केली. प्रीतीच्या चेहऱ्यावरचा हसू परत येण्यासाठी तो प्रयत्न करत होता. वाढदिवसाच्या दिवशी सकाळी प्रीती झोपेतून उठली तेव्हा सगळ्या खोलीत फुलं पसरली होती. ते बघून थोड्या वेळासाठी प्रीती गालात हसली, पण पुढच्या क्षणी तिला आठवलं की तिचा आनंदाचा दिवस आहे पण पार्टी दुसरीकडे कुठेतरी आहे. हे आठवल्यावर तिच्या चेहऱ्यावरचं हसू असं गायब झालं की कधी आलंच नव्हतं. आकाश दिवसभर तिला खुश ठेवण्याचा, हसवण्याचा प्रयत्न करत होता पण तिच्या चेहऱ्यावर हसू आलंच नाही. संध्याकाळपर्यंत सगळेजण आवरून श्वेताच्या घरी पोहोचले. घरात गेल्या गेल्या श्वेता म्हणाली, दादा तू फुगे फुगवायला घे आणि वहिनी तू माझ्यासोबत किचनमध्ये मदत करायला चल. हे ऐकून आकाश आणि प्रीती बघतच राहिले. त्यांनी विचार केला होता की पार्टी आहे म्हणजे घर सजवलेलं असेल, घरात गोंधळ सुरू असेल, पाहुण्यांची गडबड चालू असेल, जशी प्रत्येक पार्टीत चालू असते. पण इथे तर तसं काहीच दिसत नव्हतं. किचनमध्ये गेल्या गेल्या श्वेता म्हणाली, वहिनी तू भाज्या चिरायला घे, तोपर्यंत मी पुरीसाठी पीठ भिजवून ठेवते. तू भाजी करून घे आणि जेवणाच्या वेळी पुऱ्या करायला घे. हे ऐकताच तिला असं वाटलं की कोणीतरी तिच्या पाठीत चाकू मारला आहे. आज तिचा वाढदिवस होता आणि ती किचनमध्ये कामवाली बनून उभी होती. तिची नणंद पीठ मळून बाहेर गेली आणि टेबलवर वेगवेगळे खायचे पदार्थ सजवायला लागली. आकाश प्रीतीला शोधत होता. शेवटी तो किचनमध्ये गेला तर तिथे प्रीती काम करत होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. नवऱ्याला बघून ती रागात म्हणाली, ही तुमच्या बहिणीच्या घरची पार्टी? वाढदिवस असणारी सून काम करणार आणि बाकीचे पाहुणे बनून आरामात बसणार. आकाशने लाजेनं मान खाली घातली. ती म्हणाली, थोड्या वेळात माझ्या माहेरचे लोक येतील. हे सगळं बघून ते काय विचार करतील? या घरात माझी काहीच इज्जत नाही. मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी कामाला जुंपलं आहे. आकाश लगेच त्याच्या आईजवळ गेला आणि हळू आवाजात म्हणाला, आई हीच आहे का श्वेताच्या घरच्या पार्टीची व्यवस्था? प्रीतीला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी किचनमध्ये कामाला उभं केलं आहे. त्याची आई डोळे मोठे करून म्हणाली, मग कशी असते? मुलांची पार्टी अशीच असते. जास्त डोकं चालवू नकोस. त्याला खूप राग आला. तो रागात म्हणाला, आई प्रीतीचा पण आज वाढदिवस आहे. तू विसरलीस का? त्याची आई रागात फणफणत म्हणाली, तू जास्त तोंड चालवू नको. इथं आपण श्वेताच्या मुलाच्या वाढदिवसाला आलो आहे. त्यासोबत तुझ्या बायकोचा पण केक कापू. केक तर कापत आहे ना, मग अजून काय पाहिजे तिला? आकाशने रागात मुठ्या वळल्या. त्याचं डोकं सुन्न पडलं. काय करावं कळत नव्हतं. थोड्या वेळात तिच्या माहेरचे लोक येतील तेव्हा त्यांना काय उत्तर द्यायचं? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, प्रीतीचा राग कसा शांत करायचा? प्रीती गुपगुमान किचनमध्ये काम करत होती. तिची नणंद म्हणाली, वहिनी अजून एखादी भाजी बनवायला घे, पाहुणे जास्त आहेत. प्रीतीने हो म्हणून मान हलवली. श्वेता उपकार करत म्हणाली, वहिनी थोड्या वेळात लोक जेवायला बसले की पुऱ्या करायला घे. तिला खूप राग आला. तिच्या डोक्यात एकच गोष्ट घुमत होती, माझा वाढदिवस आहे आणि मी इथे दुसऱ्यांसाठी जेवण बनवत आहे. श्वेताताईंना एकदाही आठवण आली नाही की आज त्यांच्या वहिनीचा पण वाढदिवस आहे. भाज्या बनवून जड पावलांनी प्रीती बाहेर खुर्चीवर येऊन बसली. आकाश समोर उभा होता पण त्याची हिंमत होत नव्हती तिच्याकडे बघायची. त्याचवेळी तिच्या माहेरचे लोक घरात आले. तिथला नजारा बघून त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव लपवण्याचा प्रयत्न करत होते. पण प्रीतीला सगळं समजत होतं. ते खूप आशेने मुलीच्या वाढदिवसाला आले होते. पण पार्टीच्या नावावर घरात मुलांचा गोंधळ आणि तिथली अव्यवस्था बघून ते हैराण झाले.
आकाशला कळत नव्हतं काय बोलायचं. तेवढ्यात त्याची आई मोठेपणा दाखवत म्हणाली, बघा विहीनबाई, तुमच्या मुलीचा वाढदिवस कसा धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. आज श्वेताच्या मुलाचा पण वाढदिवस आहे, म्हणून म्हटलं एकत्र साजरा करू. श्वेताने बघा तुमच्या मुलीच्या पार्टीसाठी किती मेहनत केली आहे. असं म्हणत त्यांनी गर्वाने इकडे तिकडे बघितलं तर तिथे मेहनतीच्या नावावर फक्त फुगे लावलेले दिसत होते. कोणी काही बोललं नाही, पण घरात एक विचित्र शांतता पसरली. शोभाताई म्हणाल्या, अगं प्रीती, जा जाऊन तुझ्या घरातल्या लोकांसाठी चहा बनव. श्वेता मध्येच म्हणाली, आई आता चहा कशासाठी, थंड मागवला आहे. तुझा जावई आणायला गेला आहे. प्रीतीला तिच्या घरातल्यांसमोर खूप अपमान झाल्यासारखं वाटत होतं आणि तेवढीच लाज आकाशला पण वाटत होती. हळूहळू श्वेताच्या मुलाचे सगळे मित्र गोळा झाले. मुलांचा गोंधळ बघून शोभाताई म्हणाल्या, बघा वाढदिवसाला मुलं किती खुश आहेत. थोड्या वेळात श्वेताचा नवरा थंड घेऊन आला तशी श्वेता म्हणाली, बहिणी आता तू सगळ्यांना थंड दे, मी बाकीची कामं बघते. प्रीती काही न बोलता उठली आणि सगळ्यांना थंड आणि नाश्ता दिला. हे सगळं करताना ती हे विसरून गेली की आज तिचा पण वाढदिवस आहे. थोड्या वेळात श्वेता नटून थटून बाहेर आली. तेवढ्यात तिची सासू, दीर, जाऊ आणि त्यांची मुलं आली. सगळे मिळून खूप आनंदात श्वेताच्या मुलाचा केक कापायला लागले. सगळे टाळ्या वाजवत होते आणि प्रीती डोळ्यातलं पाणी लपून जबरदस्ती खुश असल्याचं नाटक करत होती. केक कापून झाल्यानंतर श्वेता निर्लज्जपणे म्हणाली, चल वहिनी आता तू पुऱ्या करायला घे. नाही तिने तिच्या केकचा विषय काढला आणि नाही तिच्या माहेरच्या लोकांची तिने पर्वा केली. आकाश फक्त बघत राहिला. त्याच्या डोक्यात एकच प्रश्न होता, प्रीतीचा केक. पण तो प्रश्न विचारायची कुणाच्यात हिंमत नव्हती. त्याला आईचा खूप राग आला होता आणि बहिणीच्या अशा वागण्याचा पण. सगळ्यात जास्त प्रीतीची शांतता त्याला खात होती. तिचा उतरलेला चेहरा आता त्याला सहन होत नव्हता. आकाशला समजलं होतं की हा फक्त प्रीतीचा वाढदिवसाचा अपमान नव्हता, तर प्रीतीच्या सहनशक्तीची शेवटची सीमा होती. प्रीतीच्या माहेरचे लोक आश्चर्यचकित होऊन बघत होते. तिची आई सारखी मुलींकडे बघत होती. ज्या मुलीसाठी ते गिफ्ट, मिठाई घेऊन आनंदात आशीर्वाद द्यायला आले होते, त्यांची तीच लाडाची मुलगी किचनमध्ये जेवण बनवत उभी होती. मुलीची अवस्था बघून तिच्या वडिलांनी स्वतःला सावरण्याचा खूप प्रयत्न केला, पण जेव्हा त्यांनी बघितलं की त्यांची मुलगी तिच्या माहेरच्या लोकांसमोर तिचा अपमान झाल्याचा सहन करत आहे, हे बघून तिचे वडील खोटं खोटं हसण्याचं नाटक करत म्हणाले, विहीनबाई आता आम्हाला निरोप द्या, जेवायला थांबणार नाही. घरी जायला खूप उशीर होईल आणि अजून जेवण व्हायला खूप उशीर आहे, त्यामुळे आम्ही निघतो. हे ऐकताच आकाशच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तो लगेच म्हणाला, अरे नाही बाबा, असं जेवण न करता. पण तोपर्यंत सगळे लोक जाण्यासाठी उठले होते. त्याने प्रीतीला आवाज दिला, पण तीही तिच्या माहेरच्या लोकांना थांबवू शकली नाही. तिच्या आईने डोळ्यांनी इशारा केला, असू दे. त्या म्हणाल्या, तू तुझी काळजी घे, आम्ही घरी जाऊन जेवण करतो. तिने थरथरत्या हाताने माहेरच्या लोकांना निरोप दिला. जाता जाता तिच्या भावाने गिफ्ट तिच्या हातात ठेवलं आणि म्हणाला, हे तुझ्या वाढदिवसाचं गिफ्ट आहे प्रीती, खुश राहा. प्रीती काही बोलू शकली नाही. भरल्या डोळ्याने घरातल्या लोकांना जाताना बघत उभी राहिली. ते गेल्यानंतर श्वेता म्हणाली, अगं वहिनी, तू किचनमध्ये काम करताना हे गिफ्ट कशी सांभाळणार आहेस? दे माझ्याकडे. तू जाऊन किचनमध्ये पुऱ्या कर. बघ ना, लोक जेवायला बसले आहेत आणि पुऱ्या संपल्या आहेत. असं म्हणत तिने ते गिफ्ट तिच्या हातातून हिसकावून घेतलं आणि तिच्या खोलीत निघून गेली. प्रीती काही वेळ तिथे सुन्न होऊन उभी राहिली. तिचं काळी जोरजोरात धडधडत होतं. हा फक्त तिचा अपमान नव्हता, तर तिच्या सहनशक्तीला पायाखाली तुडवण्यासारखं होतं. तेवढ्यात तिच्या सासूचा आवाज आला, अगं सुनबाई, तिथे का उभी आहेस? जा, पुऱ्या करायला घे. प्रीती काही न बोलता डोक्यावरचा पदर नीट करत किचनमध्ये आली. बाहेरून ती शांत दिसत होती. तिचे हात चालू होते, पण डोळ्यातलं पाणी अधूनमधून पुऱ्या करताना खाली पडत होतं. पुऱ्या तळताना हात भाजले होते. पीठ संपलं
तसा तिचा जीवात जीव आला. तोपर्यंत तिची नणंद किचनमध्ये आली आणि म्हणाली, अगं वहिनी, पीठ संपलं असेल तर परत भिजवायला घे. अजून लोक जेवायची शिल्लक आहेत. तोपर्यंत तिच्या सासरचे लोक जेवण करून त्यांच्या घरी गेले होते. मुलं खेळून थकली होती, पण प्रीतीची परीक्षा संपली नव्हती. आकाशला बायकोचा होणारा त्रास बघून सहन झाला नाही. तो रागाने लाल झाला. तो रागात किचनमध्ये गेला आणि प्रीतीच्या हाताला धरून बाहेर घेऊन आला. पहिल्यांदा मोठ्या आवाजात म्हणाला, बस आता खूप झालं. त्याचा राग बघून सगळे चकित झाले. आकाश बहिणीकडे बघून म्हणाला, श्वेता, ही कसली वाढदिवसाची पार्टी आहे? माझ्या बायकोच्या वाढदिवसाला तिलाच घरातल्या कामाला लावलीस. असं करताना तुला जरा पण लाज वाटली नाही का? श्वेता म्हणाली, दादा, जास्त बोलू नकोस. तुझी बायको घरातली कामं करत आहे, कुठला उपकार करत नाही. तिचं बोलणं ऐकून आकाशचे डोळे लाल झाले. उपकार? आज प्रीतीचा पण वाढदिवस आहे. आपण एकत्र साजरा करू असं म्हणून तू मी ठेवलेली पार्टी रद्द केली होतीस ना? तिचे माहेरचे लोक मुलीचं तुटलेलं मन बघून उपाशी निघून गेले आणि तुला अजून पण पुऱ्यांची पडली आहे. तेवढ्यात त्याची आई मध्येच म्हणाली, तू तुझ्या बहिणीशी असं बोलणार आहेस का? तुझे संस्कार कुठे गेले? आज आकाश पहिल्यांदा आईच्या डोळ्यात बघून म्हणाला, संस्कार? आई, आज जे झालं आहे ना, त्याने मला आरसा दाखवला आहे. तू आणि श्वेताने मिळून प्रीतीचं मन तोडलं आहे. तिचा अपमान केला. सगळ्या घरात शांतता पसरली. प्रीती म्हणाली, अहो असू द्या, काही अडचण नाही. पण डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं. मायलेकी खोलीत तिथून निघून गेल्या. तशी प्रीती स्वतःला सावरू शकली नाही आणि हुंदके देऊन रडायला लागली. ती रडत म्हणाली, आकाश, या सगळ्यात माझा काय दोष होता? माझा वाढदिवस आज असणं गुन्हा आहे का? मी सून आहे म्हणजे माणूस नाही का? मला काहीच इज्जत नाही का? हे ऐकून आकाशचे मन भरून आले. त्याने त्याच क्षणी निर्णय घेतला आणि प्रीतीचा हात पकडून कठोर आवाजात म्हणाला, चल इथून. प्रीती हैराण होऊन म्हणाली, कुठे? आकाश म्हणाला, आपल्या घरी. अजून कुठे? तो सरळ बहिणीच्या खोलीत गेला आणि म्हणाला, आई, तू घरी येणार असशील तर चल. मी प्रीतीला घेऊन घरी निघालो आहे. हे ऐकून दोघी मायलेकी चकित झाल्या. श्वेता लगेच म्हणाली, अरे दादा, घरात एवढं काम पडलं आहे आणि तू वहिनीला घेऊन कुठे निघाला आहेस? ही कुठली पद्धत झाली? आकाश रागात म्हणाला, हो श्वेता, तुझ्या तर फक्त काम लक्षात असतं ना, हे लक्षात नाही की आज माझ्या बायकोचा पण वाढदिवस आहे. त्याची आई रागात म्हणाली, हो, घेऊन जा तिला घरी. मी पण बघते ती एकटी घर कशी सांभाळते ते. मी तर आरामात आठवडाभर इथेच राहणार आहे. आकाश आईकडे बघून रागात म्हणाला, आई, आज तू हे सिद्ध केलंस की तू घरात सून नाही तर एक कामवाली घेऊन आली होतीस. असं म्हणत तो बायकोला घेऊन निघून गेला. तो सरळ प्रीतीला घेऊन हॉटेलमध्ये गेला. प्रीतीशी काही न बोलता केक आणि जेवणाची ऑर्डर दिली. प्रीती समोर बसून तिचा हात पकडून म्हणाला, प्रीती, मी तुझा वाढदिवस असाच बेकार जाऊ देणार नाही. माझ्यासोबत हा तुझा पहिला वाढदिवस आहे. मी या दिवशी आपल्या वाईट आठवणी बनवून देणार नाही. तेवढ्यात केक आला. प्रीतीने भरल्या डोळ्यांनी आणि थरथरत्या हाताने केक कापला. आकाशने टाळ्या वाजवल्या. तसे आजूबाजूच्या लोकांनी आणि स्टाफने पण टाळ्या वाजवून तिचा वाढदिवस साजरा केला. ते बघून प्रीतीचे डोळे भरून आले. ती हळू आवाजात म्हणाली, आज पहिल्यांदा असं वाटत आहे की अनोळखे परके पण आपले असतात. आकाश हसून म्हणाला, तुझ्यासाठी अजून एक गिफ्ट असतं तर बरं झालं असतं. त्याच क्षणी प्रीतीला आठवलं. ती म्हणाली, आकाश, माझा दादा एक गिफ्टचा बॉक्स देऊन गेला होता आणि तो ताईंनी हिसकावून त्यांच्या खोलीत घेऊन गेल्या होत्या. हे ऐकून आकाश म्हणाला, काळजी करू नकोस. ते तुझं गिफ्ट आहे ना, म्हणजे तुला परत मिळणार. काळजी करू नकोस. दुसऱ्या दिवशी आकाशने श्वेताला फोन केला आणि म्हणाला, श्वेता, आई घरी परत येताना तिच्याजवळ प्रीतीचे तिच्या आईबाबांनी दिलेलं गिफ्ट पाठवून दे. श्वेता लगेच म्हणाली, अरे वा, मी एवढी छान पार्टी दिली, खर्च केला
आणि तू माझ्याकडे एक छोटीशी वस्तू पण परत मागत आहेस. फोन स्पीकरवर होता. प्रीती आता गप्प बसली नाही. ती म्हणाली, ताई, ते माझ्या आईवडिलांनी मला प्रेमाने दिलेलं गिफ्ट आहे. आणि कुठल्या व्यवस्थेबद्दल तुम्ही बोलत आहात? हे ऐकून श्वेता रागात म्हणाली, मी तुझी नणंद आहे आणि तू मला कशी काय प्रश्न करू शकतेस? आता प्रीतीचा आवाज पण कठोर झाला. ती रागात म्हणाली, का विचारू शकत नाही? माझी पण या घरात जागा आहे. हे कोण तिची सासू म्हणाली, प्रीती, हद्दीत राहा. नंदेशी असं कोण बोलतं का? प्रीती न घाबरता म्हणाली, आई, हद्दीत तर तुमची मुलगी राहत नाही. लाज तर त्यांना वाटायला पाहिजे. माझ्या आईबाबांनी दिलेलं गिफ्ट त्यांच्या मुलाच्या पार्टीच्या नावावर ठेवून घेत आहेत. तुम्ही सांगा, त्यांनी माझ्यासाठी काय केलं? कुठली पार्टी दिली? त्यापेक्षा तर चांगलं मी माझ्या घरी पार्टी केली असती आणि स्वतः जेवण बनवलं असतं. त्यांनी माझ्याकडून किती कामं करून घेतली. माझी अवस्था बघून माझे माहेरचे लोक उपाशी गेले. तरी पण त्यांना लाज वाटली नाही. त्यांनी दिलेलं गिफ्ट पण बेशरम होऊन ठेवून घेतलं. आणि तुम्ही बोलत होता ना की माझा पण केक कापला जाणार होता. मग तो कुठे होता? मग विचारा तुमच्या मुलीला की माझ्यासाठी कुठला खर्च केला, ज्याच्या नावावर माझं एवढं महाग गिफ्ट ठेवत आहेत. तुम्हाला माहीत आहे का त्या गिफ्टमध्ये काय आहे? त्यातली वस्तू खरेदी करायची पण लायकी नाही तुमच्या मुलीची. जर असती तर असली पार्टी दिली नसती. ही पार्टी फक्त मुलांसाठी होती. आणि जर तुम्ही तो बॉक्स घेऊन आला नाहीत तर मी स्वतः येऊन तो बॉक्स कपाटातून काढून घेऊन येईन. सांगून ठेवा तुमच्या मुलीला. असं म्हणत तिने रागात फोन ठेवून दिला. तिची सासू एका तासात घरी पोहोचली. गपगुमान बॉक्स सुनेच्या खोलीत ठेवला आणि खोलीत जाऊन बसली. आज सुनेनं दिलेलं उत्तर त्यांच्या डोक्यात घुमत होतं. आज प्रीतीने त्या दोघी मायालेकींना त्यांची जागा दाखवून दिली होती.